ते घाम फुटला पण कागद सापडत नाहीये. पण कर्ज फिटल्याचा कागद सापडायला हवा ना दिगू शेठ. कशाला मरायला हवाय कागद तुला? का डोकं खातोयस माझं तू? मूर्खपणा आहे नुसता. 15 वर्षापूर्वी कर्ज घेतलं होतं, ते व्याजासकट मुद्दल देऊन फेडलत ना, आणि आम्ही तुमचं तारण परत दिलंय. मग विषय संपला. आता कशाला हवाय कागद? अरे दिगू जरा शांत राहा ना. अरे त्यांचं काय चुकलंय? अरे बाबा गरीबाला कागद महत्वाचा आहे ना. अरे आपण शोधू आणू ना. अरे कुठून देणार कागद? कशाला उंटाच्या शेपटीला शेंडी बांधतोयस तू? 15 वर्षापूर्वीचा कागद आता कुठून देणार? आणि गरज नसताना आपण कशाला जीव जाळून तो शोधायचा? नाहीये इथे. अरे बाबा वहिनींकडे असेल, त्या तिजोरीत जपून ठेवतात. मी आणतो, थांब जरा थांब. दिगू शेठ, प्यायला पाणी मिळेल का? परसदारी जा. इथे विहीर आहे, अजून आटली नाहीये. रहाटे पाणी शेंदा आणि प्या. इथे माझ्या उरावर बसण्यापेक्षा तिकडे जा. निघा. हा मुलगा असा नव्हता. त्याच्या कनवाळू बापासारखा, श्रीधर पंतांसारखा होता. देवी, अजून अस्वस्थच आहात का? अहो तुमच्या चेहऱ्यावरून काळजी ओसंडून वाहते. काळजी करू नका, सखू आता मोठी झाली. वाह वाह वाह, किती मोठी झाली आहे नाही? हो, महाभारताच्या युद्धात अभिमन्यू होता तशी आणि तेवढीच मोठी झाली आहे. हो, आणि चक्रव्यूह रचायला समोर रथी महारथी आहेतच. देवी, तुम्ही केवळ मातेच्या दृष्टीने बघाल तर सखू तुम्हाला कधीच मोठी वाटणार नाही. अहो एकदा जरा तिच्या नजरेतून सुद्धा बघा ना. तिच्या मनाला तिच्या आहोंची आर्त ओढ लागली. आपला मान राखून तिने रोपट्याला फुलं येईपर्यंत कसं बस तिथे थोपावलं. अहो पण आता तिला तिच्या आहोंचे वेध लागलेत. नदी आता सागराला आलिंगन द्यायला निघालीये. तिला कोणी कसं रोखणार? हो, पण तो सागर, आता नदीला सामावून घेणारा विशाल हृदयाचा सागर उरलाय कुठे? ज्या दिगूच्या जीवावर आणि स्वप्नांच्या आधारावर विसंबून सखू निघाली आहे, तो दिगू आता पूर्वीचा राहिलाच नाहीये. आता नागोजीचा आणि झिंगरोबाचा दास झालाय. त्याच्या कपाळावरचं नागाचं चिन्ह, डोळ्यातली घृणा आणि प्रत्येक गोष्टीकडे दुसऱ्या आणि तुच्छ नजरेने पाहणं. हा तो कोमल मनाचा, खऱ्या खोट्याची जाण असणारा पूर्वीचा दिगू नाहीये हो. सखूचे विचार त्याच्या मनातून काढून टाकण्याच्या नादात त्याच्या आईने त्याला एक जिवंत दगड बनवलंय. थोडक्यात सासर म्हणजे आता बाभळीचं वन झालंय सखूसाठी. देवा, तिथे फक्त उपेक्षा आणि अपमानच येणार ना आता सखूच्या वाट्याला? देवी, अहो हीच तर तिची कसोटी आहे. हे बघा, सखू सुद्धा बदलली आहे, आणि अर्थात चांगल्या अर्थाने. तुमच्या माझ्या कवचातून बाहेर पडलेली सखू ही हळवी आणि मायाळू नाही. ती मुळू बसून रडणारी केविलवाणी मुलगी नाहीये. नागोजीने जरी दिगूचं मन पाषाण केलं असलं, गावाने जरी पाठ फिरवली असली, तरी वेळ प्रसंगी सखू अन्यायाविरुद्ध लढायला उभी राहील हे आपल्याला ठाऊक आहे. त्यामुळे काळजी नसावी देवी. काय रे पिंगळ्या, असा दिवसा ढवळा का ओरडतोयस? तुझा आवाज ऐकला ना की लहानग्या मुंगीताईला सुद्धा ठाऊक असतं की काहीतरी अघटित घडणार आहे. तुला काही सांगायचंय का मला?